Welcome to Jadav's Mathematics Academy Hingoli. Today's session we are going to study about your 12th part 2, that is differentiation chapter. Okay. Uh, what is differentiation? तर तुम्हाला सर्वात आधी डिफरन्शिएशनची जी डेफिनेशन आहे ती माहिती पाहिजे. आधीचा जो सेशन आहे माझा त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे व्हॉट इज फर्स्ट प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल सेज दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू f dash of x equals to limits as h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. हा तुमचा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. आपण इन 11th स्टँडर्ड वी सी दॅट बेसिक फॉर्म्युलाज ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज लाईक साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक लॉगॅरिथमिक फंक्शन्स एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आणि जर अल्जेब्रिक फंक्शन्स असतील त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची कसे. आणि आता जो तुमचा जो 12th डिफरन्शिएशन चॅप्टर आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स चे आपण डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे हे आपल्याला पाहायचं आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण 11वीचा जो सिलेबस होता त्याच्यामध्ये आपण चेन रूल नावाचा कन्सेप्ट शिकला होता. चेन रूल होतं, क्वेश्चन रूल होता. व्हॉट इज चेन रूल? चेन रूलमध्ये आपण पाहिलं होतं यू इंटू व्हीमध्ये आणि क्वेश्चन रूल होता हा यू अपॉन व्हीमध्ये. तर ह्या जे दोन फॉर्म्युलेज आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या 12च्या सिलेबस संदर्भात. ओके. तर चेन रूल काय म्हणतो? व्हॉट इज चेन रूल? चेन रूल ओके. चेन रूल काय म्हणते? सपोज वी हॅव टू फंक्शन. जर तुमच्याकडे दोन फंक्शन्स असतील यू आणि व्ही. ओके. सपोज वी हॅव टू फंक्शन्स यू अँड व्ही, that is du upon dx, then chain rule says that first as it is the derivative of second plus second as it is the derivative of first. चेन रूल काय म्हणतं? जर तुमच्याकडे जर दोन फंक्शन्स असतील, कुठलेही दोन फंक्शन्स असतील, ट्रिग्नोमेट्रिक असेल किंवा लॉगॅरिथमिक असेल, एक्सपोनेन्शियल असेल, एक्सपोनेन्शियल इंटूमध्ये तुमचं अल्जेब्रिक फंक्शन असेल, जर तुमच्याकडे कोणतेही दोन फंक्शन्स असतील तर दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कसा? तर युजिंग चेन रूल आपण दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. तर चेन रूल काय म्हणते? जर तुमच्याकडे दोन फंक्शन्स असतील तर तुम्ही काय करायचं? फर्स्ट ॲज इट इज ठेवायचे. कोणताही फंक्शन असेल पहिलं ॲज इट इज ठेवा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, प्लस दुसऱ्या ॲज इट इज ठेवा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. याला म्हणतो आपण चेन रूल. ओके. आणि याला आपण प्रोडक्ट रूल सुद्धा म्हणतो. दुसरा आहे क्वेश्चन रूल, दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही. डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही. जर तुमच्याकडे दोन फंक्शन्स असतील आणि दोन फंक्शनचे क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये असतील त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कसा? ओके. सो सेकंड ॲज इट इज, इथे काय करायचं आपल्याला? जो तुमचा सेकंड फंक्शन आहे तो ॲज इट इज ठेवायचा. सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवायडेड बाय व्हीचा स्क्वेअर. काय पाहिलं आपण? जर तुमच्याकडे जर दोन फंक्शन्स असतील, ओके, सपोज वी हॅव टू फंक्शन्स यू अपॉन व्ही, then how to find the derivative of u upon v? Second as it is derivative of first minus first as it is derivative of second divided by second चा square. याला आपण म्हणतो क्वेश्चन रूल. क्वेश्चन रूल. ओके. आता हे जे दोन तुम्हाला फॉर्म्युलेज मी सांगितलेले आहे या दोन फॉर्म्युलेचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. तुमचं जर 12चा जर तुमचा सिलेबस आहे त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा वेळेस दोन फॉर्म्युल्याचा तुम्हाला यूज करायचा आहे. याला म्हणायचं चेन रूल, याला म्हणायचं क्वेश्चन रूल. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत की डिफरन्शिएशनमध्ये बरेचसे वेगवेगळे टाईप्स आहेत की जेणेकरून म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायचे, जसे की कंपोजिट फंक्शन आहे, इनव्हर्स फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन्स आहे, हायर डेरिव्हेटिव्ज आहेत. अशा वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला फंक्शन्स आहेत. त्यातला जो पहिला आहे, ओके, त्यातला जो तुम्हाला पहिला पार्ट जो पाहायचा आहे दॅट इज कंपोजिट फंक्शन. तुमचा जो पहिला फंक्शन आहे तो आहे कंपोजिट फंक्शन. ओके. तर कंपोजिट फंक्शन म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यात आधी माहिती पाहिजे. ओके. तुम्ही जेव्हा 12चे जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व करसाल त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल दिलेले असतील डेरिव्हेटिव्हचे, आणि बऱ्याचशा मुलांना इतकं कन्फ्युजन होतं की त्यांना एक्झाम्पल्स कोणत्या टाईपचं आहे हेच ओळखता येत नाही. ओके. तर तेव्हा तुम्हाला एक्झाम्पल ओळखता येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कंपोजिट फंक्शनची डेफिनेशन काय आहे ती आधी तुम्ही समजून घ्या. कंपोजिट फंक्शन काय म्हणतं? आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत की सपोज साइन एक्स असेल, साइन असेल, कॉस असेल, टॅन असेल, ई रेस टू एक्स असेल, ए रेस टू एक्स असेल किंवा अल्जेब्रिक फंक्शन्स असेल, अशा टाईपचे आपण डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड आउट केलेले आहेत. तर आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? कंपोजिट फंक्शन मीन्स दॅट फंक्शन ऑफ फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? एखादं फंक्शन असेल आणि त्या फंक्शनमध्ये पुन्हा एक दुसरं फंक्शन असेल त्याला काय म्हणायचं? कंपोजिट फंक्शन असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल सपोज माझ्याकडे साइन आहे. आता हे एक फंक्शन झालं. कोणतं फंक्शन झालं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. या फंक्शनमध्ये पुन्हा एक फंक्शन, जसं की सपोज मी याला जर म्हटलं साइन ऑफ लॉग एक्स, तर हे कोणतं फंक्शन झालं? हे कंपोजिट फंक्शन झालं.
why we call it as a composite function? Because here sine is trigonometric function in terms of log x. तर इथे एक साइन हा एक फंक्शन आहे, लॉग एक दुसरा फंक्शन आहे, इथे दोन फंक्शन आहेत. तर कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? फंक्शन मध्ये जर एखादा फंक्शन असेल तर आपण काय म्हणायचं? कंपोजिट फंक्शन म्हणायचं. ओके. जर दुसरं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तुम्हाला, तर सपोज माझ्याकडे आहे साइन ऑफ ई रेज टू एक्स. मग इथं हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. म्हणजे फंक्शनमध्ये पुन्हा एक फंक्शन आलं, त्याला काय म्हणायचं? कंपोजिट फंक्शन म्हणायचं. तसं तुम्ही अजून जर पाहायचं जर झालं आपल्याला, सपोज मी असं जर म्हटलं लॉग ई रेज टू एक्स, हे काय झालं? कंपोजिट फंक्शन झालं. का? कारण की पहिला फंक्शन हा लॉगरिथमिक फंक्शन आहे आणि दुसरा फंक्शन हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. त्याला पण काय म्हणायचं आपल्याला? कंपोजिट फंक्शन्स असं म्हणायचं आहे. तर आता याच्यावर कंपोजिट फंक्शनवर डिपेंड काही एक्झाम्पल्स, एक दोन एक्झाम्पल्स आपण पाहूया, जेणेकरून तुम्हाला कंपोजिट फंक्शनची डेफिनेशन आणि कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके. एकी आता पुसायचं कुठे? लेक्चर सुरू आहे माझा. ओके. तर आपण कंपोजिट फंक्शन्सवर दोन चार एक्झाम्पल्स पाहूया. नंबर एक, सपोज आता जर मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलेलं आहे साइन ऑफ लॉग एक्स, आपण तेच एक्झाम्पल पाहूया. ओके. सपोज लेट वाय इक्वल्स टू साइन ऑफ लॉग एक्स. वी हॅव टू डिफरन्शिएट दिस वाय इक्वल्स टू साइन ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता नीट तुम्ही पहिले कन्सेप्ट समजून घ्या. ओके. कन्सेप्ट काय आहे? फंक्शनमध्ये जर एखादा फंक्शन असेल तर तुम्ही त्याला कंपोजिट फंक्शन असं म्हणायचे. ओके. आता इथं साइन एक फंक्शन आहे आणि दुसरा फंक्शन लॉग एक्स आहे, म्हणजे फंक्शनमध्ये एक दुसरा पुन्हा फंक्शन आहे. ओके. तर मग काय करूया आपण? डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. differentiate y with respect to we get. Therefore, dy by dx equals to d by dx of sin of log x. ओके. मी काय केलं? साइन ऑफ लॉग एक्स फक्त मी त्या फॉर्ममध्ये लिहिले, डिफरन्शिएट फॉर्ममध्ये. ओके. आणि माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तिथे मी तुम्हाला बरेचसे फॉर्म्युले सुद्धा दिलेले आहे की साईनचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो. ओके. वी ऑल नो दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इट इज कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स असतो. ओके. तर मग मला गोष्ट सांगा, हे बघा साइन एक्स हे काय आहे? कन्सिडर करा हा जो लॉग एक्स आहे तो तुमचा एक्स आहे. ओके. पहिले काय करा? कन्सिडर करा जो साईनच्या समोरचे जेवढे काय तुमच्याकडे जर टर्म्स असतील तर एक्स कन्सिडर करा. सपोज मी याला एक्स कन्सिडर केलं तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो? कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो? कॉस एक्स. पण मी तुम्हाला काय म्हटलं होतं? एक्सला लॉग एक्स कन्सिडर करा. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? कॉस एक्स. काय येणार सांगा? कॉस एक्स. पण लक्षात घ्या मी फक्त साइनचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे कॉस, अजून या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढलेला नाहीये, म्हणून इंटू मध्ये या एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह काढा. देअरफॉर डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. डी बाय डी एक्स ऑफ काय येणार आहे? लॉग एक्स. सो देअरफॉर कॉस ऑफ लॉग एक्स इंटू, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतं? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. ओके. द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. देअरफॉर dy by dx equals to 1/x cos of log x. So sin log x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग? 1/x cos log x. जर सपोज तुम्हाला या क्वेश्चनमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन टाईप करून तुम्ही मला विचारू शकता. ओके. प्लीज पॉज द व्हिडिओ अँड टेक अ स्क्रीनशॉट. वी विल सी नेक्स्ट वन एक्झाम्पल. ओके. दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. सपोज माझ्याकडे आहे लॉग ऑफ ई रेज टू एक्स. दुसरं एक एक्झाम्पल घेतलं. आता हे पण एक्झाम्पल हे कंपोजिट फंक्शनचं एक्झाम्पल आहे. कसं ओळखणार आपण कंपोजिट फंक्शन? मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे की फंक्शनमध्ये दुसरं एक फंक्शन असलं पाहिजे. आता इथे काय आहे? इथे लॉग एक तुमचा एक फंक्शन आहे आणि एक्सपोनेन्शियल एक फंक्शन. मला फंक्शनमध्ये पुन्हा एक फंक्शन आहे. जर फंक्शनमध्ये जर फंक्शन असेल तर तुम्ही त्याला काय म्हणायचं? कंपोजिट फंक्शन असं म्हणतात. तर सर्वात आधी काय म्हणूया आपण? लेट वाय इक्वल्स टू लॉग ऑफ ई रेज टू एक्स. डिफरन्शिएट नाव, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ओके. मग काय होणार? डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह काढायचा मला कशाचा? मी इथं वायचा डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणून डी बाय डी एक्स ऑफ वाय लिहिलं. आता इकडे काय आहे? डेरिव्हेटिव्ह काढायला मी कशाचा? लॉग ऑफ ई रेज टू एक्सचा. कशाच काढायचा डेरिव्हेटिव्ह? आपल्या लॉग ऑफ ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता
जसं मी माझ्या प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं, साईनच्या समोर हा लॉग एक्स होता, तर आपण लॉग एक्सला एक्स कन्सिडर केलं होतं. आता इथं काय आहे, लॉग एक्स. ओके, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता तुम्हाला माहीतच आहे की लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1/x असतो. We all know that the derivative of log x is 1/x. So consider e raised to x as x. Consider e raised to x as x. मग आपण काय केलं, या e raised to x ला आपण x कन्सिडर करणार आहोत. तर मग log x चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, 1/x. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. तिथे x ला आपण e raised to x कन्सिडर केलं, म्हणून हे काय येणार आहे, 1/e raised to x येणार आहे. पण या मी फक्त लॉगच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला 1/x, पण मी या x चा डेरिव्हेटिव्ह अजून घेतलेला नाहीये, म्हणून मी इंटू मध्ये लिहिणार d/dx of e raised to x. So it is equals to 1/e raised to x, and derivative of e raised to x is e raised to x. Now e raised to x and e raised to x get cancelled, so it is simply 1. It is simply 1. So the derivative of log e raised to x is simply 1. आता ह्याच एक्झाम्पलला करण्यासाठी दुसरी सुद्धा मेथड आहे. ओके, जर तुम्ही 11th मध्ये लॉगॅरिथमिक चॅप्टर जर शिकला असाल तर तुम्हाला त्याची दुसरी मेथड पण येणार आहे. तर आपण दुसरी पण मेथड पाहून घेऊया. ओके, दॅट इज मेथड सेकंड. ओके, आपण याला नाव देऊया मेथड सेकंड. मेथड सेकंड काय म्हणते, आता तुमचं एक्झाम्पल काय आहे, लॉग ऑफ ई रेज टू एक्स आहे. मेथड सेकंड काय म्हणते, आधी तुम्ही याला एक काम करा, जो तुमचा वाय जे क्वेश्चन लॉग ऑफ ई रेज टू एक्स आहे याला सिम्प्लिफाय वेमध्ये, ओके, सिम्पल वेमध्ये याला कन्वर्ट करा आधी. तर तुम्ही जर लॉगॅरिथमिक चॅप्टर जर शिकला असाल 11 चॅप्टरमध्ये, तुम्हाला लॉगॅरिथमिकच्या प्रॉपर्ट्या जरूर माहिती असतील. लॉगॅरिथमिकच्या प्रॉपर्ट्या काय आहेत, सपोज जर तुमच्याकडे लॉग ए रेज टू एन असेल, लॉग ए रेज टू एन असेल, तर लॉग ए रेज टू एन काय म्हणतं, जो तुमचा एक्सपोनंट आहे हा एन, तो काय येणार, अलीकडे येणार, म्हणजे काय होणार, एन लॉग ए. ओके, काय सांगितलं मी तुम्हाला रूल लॉगॅरिथमचा, लॉग ए टू द पॉवर एन असेल तर हा जो काही तुमचा एन असेल तो कुठे येणार, अलीकडे येणार, इकडे काय होणार, लॉग ए होणार. तर आपण हीच प्रॉपर्टी आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय करणार आहोत. तर मग काय होणार, वाय इक्वल्स टू, आता इथं पहा ईच्या डोक्यावर एक्स आहे, मग आपण जर ही प्रॉपर्टी जर अप्लाय केली तर एक्स कुठे येणार, या साईडला येणार, आणि इकडे काय होणार, लॉग ई राहणार, इकडे काय राहणार, लॉग ई राहणार. मग वाय इक्वल्स टू एक्स. पण आपल्याला माहिती आहे लॉग ईची व्हॅल्यू किती असते, 1. ओके, द स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ लॉग ई इट इज 1. आता आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो, डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह करू शकतो. नाव डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण याचा जर डेरिव्हेटिव्ह जर डायरेक्टली जर काढला तर काय होणार, dy बाय dx इक्वल एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1. ओके, हे सिम्पल वेमध्ये. There are two methods of finding y is equals to log of e raised to, the derivative of log e raised to x is simply 1. Okay, please pause the video and take a screenshot. We will see the next one video. Okay, next one example. दुसरं एक एक्झाम्पल पाहूया आपण. काय आहे एक्झाम्पल, साइन मध्ये लॉग आणि पुन्हा लॉग ए रेज टू एक्स. हा एक फंक्शन, हा एक फंक्शन, पुन्हा हा एक फंक्शन आणि पुन्हा एक फंक्शन. इथं आपल्याला जवळपास 1 2 3 4 चार फंक्शन्स आहेत. फंक्शनमध्ये फंक्शन, फंक्शनमध्ये फंक्शन. ओके, कसं सॉल्व्ह करूया आपण याला, तर सरळ साईडला काय म्हणूया, लेट वाय इक्वल्स टू साइन लॉग ए रेज टू एक्स असं म्हणूया. ओके, नाव डिफरन्शिएट वाय with respect to x, we get dy by dx equals to d by dx of sine of log e raised to x. आता मी तुम्हाला काय म्हटलं, जर सपोज तुम्हाला एखाद्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, सपोज साईनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, किंवा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, तर तुम्हाला मी आधी काय म्हटलं होतं की जो काही तुमच्या फंक्शनचा समोरचा जो पार्ट आहे, पूर्ण पार्ट, त्याला काय करा, एक्स कन्सिडर करा. आणि तुम्हाला माहिती आहे साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, कॉस एक्स. साईन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, कॉस एक्स. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्स असतो. पण मी एक्सला काय कन्सिडर केलं, तर एक्सला कन्सिडर केलं तर मी ही टर्म, मग हे एक्स जशाला तसं. ओके, आहे ना सोपं. पण मी फक्त साईनचा डेरिव्हेटिव्ह काढला कॉस एक्स, पण या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे का, नाही, म्हणून पुन्हा काय येणार, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग
ई रेस टू एक्स. ठीक आहे. व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? मग काय येणार? कॉस मध्ये काय येणार? लॉग ई रेस टू एक्स येणार. आता इंटू मध्ये काय येणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता जसं आपण साइन एक्स या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचं होतं म्हणून या टर्मला आपण एक्स कन्सिडर केलं होतं, तसंच इथे आपण काय करणार? एवढी जी टर्म आहे ते आपण एक्स कन्सिडर करणार आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणार. व्हॉट इज लॉग एक्स? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x मध्ये. मग 1 पण एक्सची टर्म काय आहे? लॉग ई रेस टू एक्स. पण मी फक्त लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे 1/log एक्स मध्ये, पण या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढलेला नाहीये म्हणून पुन्हा इंटू मध्ये काय करायचं? इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ई रेस टू एक्स. ओके. व्हॉट इज नेक्स्ट स्टेप हिअर? मग काय येणार आहे? कॉस लॉग ऑफ ई रेस टू एक्स इंटू 1/log ई रेस टू एक्स. आणि आपण आता जस्ट पाहिलं होतं की लॉग ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा सिम्पली कसा असतो? 1 असतो. सो इंटू मध्ये काय येणार आहे? फक्त सिम्पली 1 कॉस ऑफ लॉग ई रेस टू एक्स इंटू 1/log ई रेस टू एक्स. सो साइन ऑफ लॉग ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला? कॉस लॉग ई रेस टू एक्स इंटू 1/log ई रेस टू एक्स. जर या सपोज या एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. जर समजलं असेल तर प्लीज पॉज व्हिडिओ करा आणि स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके. मला असं वाटतं की तुम्हाला आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय आणि कंपोजिट फंक्शनवरचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. आता आपण पाहणार आहोत तुमचा जो 12th मधला जो पहिला चॅप्टर आहे डिफरन्शिएशन, त्याच्यामधला आपण जो फर्स्ट पार्ट पाहिल्याचा आहे दॅट इज कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनवरचे आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. चेन रूल म्हणजे काय पाहिलं, क्वेश्चन रूल म्हणजे काय पाहिलं, साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक, लॉगॅरिथम फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करूया. समजा जो एक्सरसाइज 1.1 आहे डिफरन्शिएशन चॅप्टरमधले एक्सरसाइज 1.1 जे आहे त्याच्यामधले मी जवळपास 5-6 एक्झाम्पल्स इथे घेतले आहेत. आपण 5-6 एक्झाम्पल्स हे आजच्या सेशनमध्ये पाहूया. तर नंबर 1चं एक्झाम्पल आहे. ओके. व्हॉट इज एक्सरसाइज? मी इथे नाव देतो एक्सरसाइज 1.1 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. काय आहे पहिलं एक्झाम्पल? लेट y इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5. ओके. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू वी गेट. मी तुम्हाला माझा जो प्रिव्हियस व्हिडिओ होता मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज नथिंग बट एन एक्स टू द पॉवर n-1. तर तुम्हाला काय करायचं आहे? आपण ह्या टर्मचा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. तर तुम्ही काय करा, आधी सर्वात आधी हा जो ब्रॅकेट आहे त्याला एक्स कन्सिडर करा. हा जो ब्रॅकेट आहे त्याला काय करा तुम्ही? एक्स कन्सिडर करा. म्हणजे काय होणार? हे कोणता फॉर्म होणार? हे एक्स टू द पॉवर 5चा फॉर्म होणार. आणि हा एक्स टू द पॉवर 5चा फॉर्म जर झाला तर तुम्ही डायरेक्टली एक्स टू द पॉवर एनचा इथे फॉर्म्युला अप्लाय करू शकता. ओके. सो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू दॅट इज dy बाय dx इक्वल्स टू d बाय dx एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5. तर या टर्मला काय करूया आपण? एक्स कन्सिडर करूया. मग एक्स टू द पॉवर 5 होणार. मग हे काय होणार? एक्स टू द पॉवर 5 होणार. आणि जर आपण याच्यासोबत जर कम्पेअर जर केलं तर फॉर्म्युला काय म्हणते? जो काही तुमचा जो पॉवर असेल तो काय येणार? अलीकडे येणार. आणि या पॉवरमधून काय होणार? 5 मधून एक सबट्रॅक्ट होणार. ठीक आहे. तर आपण तेच करूया इथं. हे काय येणार? 5 अलीकडे येणार आणि एक्स जशाच तसं एक्स ॲज इट इज आणि या 5 मधून काय होणार? एक वजा होणार. सो इट इज इक्वल्स टू 5 एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 आणि इथं काय येणार आहे? तर 4 येणार. पण लक्षात घ्या मी काय केलं? एक्स टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह काढला. 5 इंटू एक्स केलं. पण या एक्सचा अजून डेरिव्हेटिव्ह काढलेला मी नाही. तर इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विसरू नका. त्याची डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. ओके. काय केलं मी? पुन्हा एक सांगतो. जो काही तुमच्याकडे एक टर्म होती एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5 याचा डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. म्हणून मी काय केलं? हे जे ब्रॅकेट आहे त्याला मी एक्स कन्सिडर केलं. मी एक्स याला का कन्सिडर केलं हे नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. याला एक्स आपण याला का कन्सिडर केलं? कारण की आपल्याकडे एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला आहे.
Okay, we have the formula of x to the power n, and what says the formula of x to the power n? It is nothing but n x to the power n minus 1. आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपण कम्पेअर जर केलं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढणं खूप इझिली जाणार. मग इथं 5 होतं, ते 5 काय येणार आपल्याकडे अलीकडे येणार, आणि एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 हे ॲज इट इज राहणार, कारण की एक्स ॲज इट इज राहतो, आणि याच पॉवरमधून काय होणार, एक वजा होणार. पण मी फक्त डेरिव्हेटिव्ह एक्स टू द पॉवर एनचा काढला, या एक्सचा काढलेला नाही, तो इंटू मध्ये हे एक्स लिहायचं विसरू नका. ओके, मग हे काय येणार 5 ॲज इट इज एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1, 5 मायनस 1 इट इज 4. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ह्याचा. मग आता डेरिव्हेटिव्ह in 11th standard we see that some properties of a derivative. Suppose we have three functions f of x, g of x and h of x. जर तुमच्याकडे जर 3 फंक्शन्स असतील तर आपण त्याचा तिन्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा सेपरेटली काढू शकतो. ओके, मला काय म्हणायचं आहे, जर सपोज तुमच्याकडे एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स अँड एच ऑफ एक्स जर 3 फंक्शन्स असतील आणि तुम्हाला जर 3 फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली काढू शकता. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एच ऑफ एक्स, हे प्रॉपर्टीज आपण 11th स्टँडर्डमध्ये डेरिव्हेटिव्हच्या शिकलेलो आहोत. तर मग इथं 1, 2 आणि 3 फंक्शन्स आहेत, आपण याचे डेरिव्हेटिव्ह काय करूया, सेपरेटली फाइंड आउट करूया. मग काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, आणि हा कॉन्स्टंट आहे, आणि तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, त्याच्यामुळे आपण कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह घेणारच नाही आहोत. ओके, सो इट इज 5x क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 4, आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो सांगा, 3x². आता एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² कसा आला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे पण बेसिक माहिती नसतं, ते मी तुम्हाला ते पण एक्सप्लेन करून सांगतो. ओके, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² कसा आला, तर इकडे पहा, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² कसा, या फॉर्म्युलासोबत याचा कम्पेअर करा. एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला काय आहे, जो काही तुमचा पॉवर असेल तो कुठे येणार, अलीकडे. पॉवर किती आहे सांगायचा 3, त्याच्यामुळे किती येणार 3 अलीकडे येणार, एक्स ॲज इट इज, आणि या 3 मधून एक वजा करा, ते किती येणार सांगा, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x², तर एक्स डेरिव्हेटिव्ह किती आला 3x² मायनस 2x, 2x साठी किती असणार आहे, 2x चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे मग 2. देअरफॉर dy बाय dx, therefore dy by dx, मग x क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 4 चे डेरिव्हेटिव्ह काय येणार मित्रांनो, 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 4 इंटू 3x² मायनस 2. या प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. जर तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल तर प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहूया. ओके, what is example number 2? Example 2, that is y equals to 2x चा power 3 by 2 minus 3x to the power 4 by 3 minus 5 to the power 5 by 2. ओके, आता जो प्रिव्हियस एक्झाम्पल होता त्याच्यामध्ये आपण जसं या टर्मला एक्स कन्सिडर केलं होतं आणि एक्सचा पॉवर यांचा फॉर्म्युला अप्लाय केला होता, सेम वे इथे पण आपण तसंच करणार आहोत. ओके, तर मग काय करूया आपण, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट dy by dx equals to d by dx 2x to the power 3 by 2 minus 3 x to the power 4 by 3 minus 5 to the power 5 by 2. जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये याला एक्स कन्सिडर केलं होतं तेच फॉर्म्युला आपण इथं कन्सिडर करणार आहोत. जर सपोज मी याला एक्स जर कन्सिडर केलं तर एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1 आहे. तर मग ही जे टर्म आहे 5 by 2 ते कुठे येणार, अलीकडे येणार. सो इट इज 5 by 2, आणि काय होणार 3x टू द पॉवर 3 by 2 3x टू द पॉवर 4 by 3 मायनस 5, आणि या 5 by 2 मधून काय होणार, एक वजा होणार. समजलं का तुम्हाला मित्रांनो, काय करायचं आपल्याला, एकदम सोपं आहे. प्लीज लक्ष द्या इकडे. काय केलं आपण, 2x टू द पॉवर 3 by 2 मायनस 3x टू द पॉवर 4 by 3 मायनस 5 टू द पॉवर 5 by 2 हे एक्झाम्पल तुमच्याकडे आहे. याचा आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही, म्हणून आपण काय करणार, जो काही तुमचा ब्रॅकेट आहे त्याला आधी एक्स कन्सिडर करा. याला जर मी एक्स कन्सिडर केलं तर मग इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार, एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला अप्लाय होणार, आणि तुम्ही इझिली या एक्झाम्पलचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकणार. मी तेच केलं, आधी याला एक्स कन्सिडर केलं आणि हा एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्ममध्ये झालं. मग हा जो काही 5 by 2 आहे तो अलीकडे येणार, एक्स ॲज इट इज, आणि एक्स म्हणून काय झालं 5 by 2 मायनस 1 झालं. आता तुम्हाला मी फक्त एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, पण या एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी अजून घेतलेला नाहीये. सो इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विसरू नका. 3x टू द पॉवर 3 by 2 मायनस 3x टू द पॉवर 4 by 3 मायनस 5.
फक्त या एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे घ्यायचं विसरू नका. सो नेक्स्ट इट इज 5/2 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5. So 5/2 minus 1. 5/2 minus 1 it is 3/2. काय करायचं, फक्त तुम्हाला सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 into 1 it is 5 minus 2 into 1 2 divided by 2. So 5 minus 2 divided by 2 it is simply 3/2. ओके into. आता तुम्हाला मी आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं, जर तुमच्याकडे 3 फंक्शन्स असतील तर तिन्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. आता इथं बघा 1 2 आणि 3 फंक्शन्स आहेत, तिन्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्या. सो काय येणार आहे, d/dx 2x power 3/2 मायनस d/dx 3x to the power 4/3. आणि जो थर्ड वन आहे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार नाही. का घेणार नाही, कारण की तो कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. दॅट्स वाय वी डोंट टेक अ थर्ड टर्म. नाव 5/2 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 to the power 3/2. ओके. आता 2x to the power 3/2 चं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. जसं आपण या टर्मला x कन्सिडर केलं होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला होता, सिमिलरली आपण काय करणार आहोत 2x to the power 3/2 चा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत.